कुठे गेला बाबा? पूर्वा काय बोलायचं तुला? काय नाही बोलायचं. अरे बोल ग. अरे नाही बोलायचं ग. बसा स्टार्टर मार. ए तुम्ही त्या गाडीत बसा चला. हे बसा रे. बाय बाय. बाय बाय. शुभा तुम्ही खेळात दिसलो नाही ते. वहिनी बाय. मी पण आहे. आता तुम्ही फोन केला होता तेव्हा आम्ही अरे हो सॉरी भाऊंच्या ऑफिसला येतो. फक्त फुलोटे आजोबांना आता तिची पूजा नाही होणार. मुलीने या इकडे, मुलीने या इकडे, मुलीने या इकडे, इकडे देवाचं एक एक फुल ठेवून आणि ही आरत तुम्हाला कुठे सकाळी झाली सगळे फुलं बरोबर घेतला तुम्ही फोटो घेतला तुमचा पालक शॉर्ट भेटला आम्ही एक फोटो काढतो. घ्या बघ प्रकाश. भैरी भवानीचं सोलाकोटीचं या मंडळी पुन्हा सगळ्यांनी हे ठेवायचं कपडा ना. आता हा तुमच्या गाडीत कोण बसला काय? गाडीत कोण बसत? कुठल्या तुम्ही छोटा तिथेच बसते ना? नाही तुम्ही नारळ पाण्याचा वेळ आहे. आपला जेवढा ठेवायला गाडीमध्ये नारळ हे असंच घेऊन बसू ना. एका नाही घेतलं याच्यासाठी जमणार नाही त्या गाडीमध्ये. नाही वेगळं टेम्पो द्या. वाव काय नजारा आहे. तू दिसत नाही आकाश. पूर्वा पण नाही दिसत आहे. येऊ कुठे? झाली व्हिडिओ काढून. तरी येऊ दे. कशात ते सगळं झालं. वारेली दिवस मला नाही राहायला जवळ काम जवळ. अरे दोघी पण झाला. काळू घेते काय ग? काळा येते. तू काळाच आहेस. दादा गप्प पुढे इकडे बघा. काळा लोक तू काळाच आहेस. जरा मन राखायला चांगलं बोल नाही.
हा ना हा कोणीतरी दुसऱ्याने ठेवून गेलेले आहेत. हा आपलं इथं होतं हा आपला आतमध्ये आपला आतमध्ये ए पाया पडायची ऍक्टिंग कर. वा तिकडे पण कर. आपल्या स्पीकरचा आवाज आहे. ना मामा आपल्या स्पीकरचा आवाज आहे ना. कोण आहे हा? आपला नाही नाही आपला नाही. अशा प्रकारे आम्ही चाललोय आणि मस्त पण झालाय म्हणजे की होतोय आणि पाच खूप अनकम्फर्टेबल बसलेला आहे. टोकावर. तिथे आहेत ना गाडी. ती जी गाडी आहे त्याच्यात आहे. प्रसाद दादा इथे थांबलाय. टाकू आतमध्ये की प्रसाद दादा गेलाय? नको जाऊ गाडी. इथनं चालत हां चालत गाडी न्यायची आतमध्ये की चालत जायचं? गाडी पार्किंगला लावून येऊ. जाऊन लगेच तिथे नाही नारळ द्यायचा.
विकास आहे का आपलं? आता पहिला आईला नमस्कार आणि मग बाबाला. जावा तुम्ही. बाकीच्यांना जे अगदीच मोठे आहेत त्यांना नमस्कार करा. बाकीच्यांना एका ठिकाणी बाकीचे अशा हात नाही जोडा. आई बाबाला करा आणि हात जोडा. त्याचा बाबा इथे आहे. बाबा बाबांच्या पाय पडले. ते तिथे दत्तदा आहेत. वैभव बाजूला हो. ते मग दत्तदादा आहे. दत्ताच्या बाजूला. ताई मगाशी कुठे गेली रांगोळी घालून? सिद्धी सकुटुंबाना सपरिवाराना कुलस्वामी देवता अनुकूलता सिद्ध्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्यर्थम समस्त मंगल ऐश्वर्य धन पुत्र संतती संपत्ती उत्तम आरोग्य प्राप्त्यर्थम ग्रहदशा अंतर्दशा महादशा क्रीडा निरासार्थम मम शरीरे अभज्वारादि नानारोग पीडा निरासार्थम मम वास्तुसहित सद्गुणसहित भूत प्रेत शाकिनी शाकिनी नेताळादि शुद्ध पीडा निरासार्थम मम इच्छित मनस्पित कामना सिद्ध्यर्थम. आता
मूर्ति स्थापनं पूजनं करिष्ये अधोर्य समासनं करिष्ये कलशदेवता पूजनं करिष्ये नवग्रहो पूजनं करिष्ये दीपदेवता खंडदेवता पूजनं करिष्ये अग्निनाथ देवता इति क्षेत्रपदं पूजनं च करिष्ये जरा पाणी तांबडा दोन नंबरला असेल ती. हा कोणते खाली द्या एक जरा पाणी पाणी संपवायचं हे मूर्ती सगळ्या ह्याच्यात घ्या शांतता ठेवा हातात घेऊ दे जरा एकदम सगळी घेऊ आणि एकदा देव फक्त होता नाही हे पाणी आहे ना ह्यात होता म्हणा ते पाणी याच्यात होता दोन नंबर जेव्हा पाणी सोडून घ्या भवानी चार नंबर पाँच नंबर 16
चांगलं. अंगावर घेता जास्त आपण घेतो आणि ते हा असणाऱ्या आत्ताच्या पिढीत उपस्थित लोकांच्या नशिबात आहे. म्हणून कुलस्वामीची नूतन स्थापना किंवा गावदेवीची नूतन स्थापना आपल्या नशिबात असली तर बघायला मिळते आणि योगायोग ते सगळ्या तुम्हाला बघायला मिळाले.
मला आनंद वाटतो मी ज्या दिवशी पाणी उतरायला आलो त्या दिवसाची ह्या देवघराची स्थिती आणि आत्ताची असणारी स्थिती जमीन आसमानाचा फरक झाला आणि ते देवाने तुमच्याकडे छान काम करून घेतलं. मध्यंतरच्या काळात काम चालू असताना काकाला प्रॉब्लेम मला फोन केला, म्हटली सत्वपरीक्षा आहे. बघा देव पण सत्वपरीक्षा घेतो आणि ह्या सत्वपरीक्षेत ते किती टिकताय ते पण महत्वाचं होतं. म्हणून त्यांना धीर दिला, काळजी करू नका, ही सत्वपरीक्षा आहे, याच्या पुढचा काळ बघा कसा येईल. विश्वासानं फक्त सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आता योगायोग आजचा दिवस माघ महिन्याची छान प्रकारे द्वितीय म्हणजे दिवस सुरुवात झाली आणि आपण छान असा दिवस पकडला की तो मंगळवार, की जेणेकरून देवीचा वार मिळाला पाहिजे तो मिळाला. काल मला वाटतं छान तुम्ही मिरवणूक काढली, मला वाटतं फोन केले तर आवाज छान येत होता, भजन चालू होतं. काय माहिती आपण किती उत्साहात करतोय, किती आनंदात करतोय त्याच्यावरती शक्ती आहे आणि त्याप्रमाणे कालपासून तुमचा कार्यक्रम सुरू आहे. आल्यानंतर देवाला छान निद्रावस्था दिली, देव शांत झोपला आणि आता इथं पण 5 मिनिटं आपण निद्रावस्था नंतर देणारच आहोत, पण रात्रभर निद्रा असावी म्हणून ते तिकडे द्यायला सांगितलं. त्याच्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करताना दिवस ठरवल्यानंतर आम्ही सुद्धा मला वाटते वेळेतच उपस्थित झालो. आता वेळेला किती महत्व आहे बघा. म्हणजे जरा मागे पुढे झालं, मी 5ला उठलो, 8ला यांच्या घरी आलो, हे 8ला तयार होते, यांना उचललं 8:30ला यांच्या घरी आलो, यांना उचललं आम्ही 9:30ला येतो. म्हणजे जेवढ्या लांब राहतो तेवढा प्रवास लांब आहे की नाही. म्हणून देवाची कनेक्टिव्हिटी माणसाप्रमाणे असते, तुम्ही किती जवळ आहात त्याप्रमाणे सगळं नाही. तयारी छान केली, काही मागायची वेळ आली नाही, व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध आपल्या कामाला सुरुवात केली. आपण काकांकडनंच पाणी उतरून घेतलं होतं म्हणून मला फोन आला काल, नाही म्हटलं त्याच यजमानाला परत बसावं लागेल, दुसऱ्या जोडपीची आवश्यकता नाही आहे, कारण ज्यांनी पाणी उतरायचंय त्यांनीच ते पाणी खरं चढवायचं. देवाने तिथपर्यंत संसारामध्ये ठेवणं, उत्तम स्थितीत ठेवणं, कुठली अडचण न आणून ठेवणं हे परमेश्वर भगवंताच्या हातात. आजच्या कार्यक्रमाला सोहळ्याला सुरुवात करता पूर्वी आपण सगळ्या तुमच्या देवाधिकांची मान दिली. जे काय मला वाटतं पोलीस पाटील सांगितले मला इथे नारायण जे काय असेल ते आपण क्लिअर केलं. मग देवाची बसायचं मग करायचं काय, कायावाच्या मग प्रत्येकाचं आहे का पवित्र नाहीये. बालपणानंतर आल्यानंतर तो पवित्र आहे आणि त्याच्यानंतर तो अपवित्र आपणच होतो का. तर सुरुवात आपल्या घरात काय असते, मांसाहाराची असते. आपण मांसाहार खातो, कधी वडापाव खातोय, कधी चायनीज खातोय, त्या ज्या गोष्टी आपण खातो ते पवित्र कशाने होणार. आता सकाळी तुम्ही उठला, लक्ष लावा, लाईक देव म्हणजे 1500 साबण लावा, बाह्यांग सगळ्यांचं स्वच्छ झालं, पण कायावाच्या मन पवित्र होण्याची ताकद ते गोमातीत आहे. म्हणून कधी गोमूत्र तीर्थात टाकायचं नाही. आम्ही इथं दोन्ही प्रकार वेगळे केले. तीर्थ हे काय, अकाल मृत्यू हरणं सर्व व्याधी विनाशनं. देवाच्या पायाचं तीर्थ घेतल्याने आयुष्य वाढतं. प्रसाद नाही घेतला तरी चालेल, कुठेही लक्षात ठेवा, कुठल्या देवात गेलं ना तीर्थ महत्वाचं आहे. पंचगव्य मराठी नुसतं काकांना पियाला नाही, तुम्ही सगळ्यांना पियाला दिले, कारण सावण परिवार आहेत, कुठेतरी गालबोट हात लागणार आहे, हे सगळे पवित्र पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी आपण काय केलं की गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप हे 5 प्रकार असतात, म्हणून त्याला पंचगव्य म्हणतात. ते आपण प्राशन केलं, सगळं पवित्र आणि आपल्या कार्यक्रमात. बाईला कुंकवाचा कंटाळा नसावा, पुरुषाला गंधाचा कंटाळा नसावा. आता ज्यांच्या काही दिसत नाही त्यांनी परत लावायचं सांगितल्यावर नक्की लावा, मला सांगायची वेळ येणार नाही. आता बघा काय याचं गणित खूप चांगलं आहे. आता हे का लावावं, देवाने किती तुम्हाला हात दिलेत, पाय दिले, डोकं दिले, किती अवयव दिले. तो कधी गालाला कुंकू लावतात, कधी डोक्याला लावतात, पाय हाताला लावतो, बरोबर कुठं जातो, ज्ञानचक्षु म्हणतात त्याला, शंकराचा 3रा टो असं ते म्हणतो आपण, तो आहे. आता तिथंच का लावावं. आता तुम्ही इथं दोघं बसलेला, जनता जन सगळी बसले, मी इथं बसले, ते 2 गुरुजी इथं बसले. आमच्या सहित ह्या कलियुगामध्ये कोणाची आपली डोकी ठिकाणावर नाहीये आणि ती राहणार पण नाही. आता ती नाही राहणार, मग आपल्याला काहीतरी उपाय पाहिजे. मग परमेश्वराने काय सांगितलंय की बाईने जर का तुळशीची पूजा करायची तर स्वतःला कुंकू लावूनच करावी. पुरुषाने जर देवाची पूजा करायची तर गंधाक्षत लावूनच करावी, तर ती पूजा सत्कारणी लागते, पोचते, नाहीतर पोचत नाही. कारण तुम्ही पूजा करताना मनाने मुंबईत जा, पण ज्ञानाने परमेश्वराने कनेक्ट व्हा. म्हणून ते करून सुवासन वाण पोटी आणि तुम्हाला गुंड कुंकू लावूनच आपण प्रारंभ केला. आता घर घ्या, गाडी घ्या, वास्तू बांधा, लग्न करा, सगळ्यांचा अधिपती कोण आहे, गणपती. ज्या गणेशाचं पूजन केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. म्हणून आपण प्रथम काय केलं, गणपतीचं पूजन केलं. गणपतीचं पूजन केल्यानंतर इकडे वरुणाचं पूजन केलं. आता मला वाटते तुम्ही नशिबवान आहात, इतकं डोंगरावर आहात छान
की खेळला पाणी किती भरू दे, तुम्हाला टेन्शन आहे का? म्हणजे देवाने जागा पण प्रत्येकाला काय नशिबात दिले बघा. आता ह्याच्यात गणित असं, आता खाली जो डोंगर आहे ना त्याचं कधी आरला का होतो? सावंतवाडी कधी खाली गेली का हो? भले जरा डोंगर आला पण काय झाला तो ना, पकडून देवाने ठेवला. खाली खाडी आहे, जे पुढे खाडी वगैरे आहे ते खाली समुद्राला आमच्या भेटते. मोठे मोठे वृक्ष आहे, त्यांचं आयुष्य तुम्हाला माहिती आहे का? खूप काळांतराने आयुष्य आहे. त्याचं गणित असं आहे. आता ते मगाशी तुम्हाला दीर्घा नागा ना जसे कपाला हे 2 कळश लावले गेले, त्याचा अर्थ काय की जसं या भूमीला, या डोंगराला, या नदीला, या वृक्षाला आयुष्यमान आहे, तसं या सावंत परिवारात असणाऱ्या सगळ्यांना मिळावं म्हणून आपण ते आता तुम्हाला जे करतोय क्रिया ही सगळ्यांसाठी आपोआप पोचते. कारण आपण मिटिंगला एक अध्यक्ष नेमतो ना, तसं इकडं आपण एक काय केलं, यजमानपद दिलं तुमच्याकडे आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. इकडे जी तुम्ही पण खाली बसा सर्वांनी. आता उपले कोणीच राहणार नाही. ए रांगोळी बघून बसा प्लीज. 5 नंबर मागवला. 6 नंबर हा, लक्षात ठेवा प्रत्येकाने. 7 नंबर. मम्मी जरा थांब 8 नंबर. 9 नंबर. लक्षात ठेवा 9 नंबर. खाली ठेवा. नाही, मी रिकामा आहे. 10 नंबर. आपला नंबर लक्षात ठेवा. हा. आत या. 11 नंबर. ए, काय झाला? इथं कोणी गडबड करणार असेल त्यांनी बाहेर थांबा. करू हे स्थापना झाली की तुम्हाला सांगतो मी सुरुवात करा. हा. हो पुढे जे शिकवलं. तुम्ही उठवून स्थापनेला सुरुवात करताय. आता प्राणप्रतिष्ठा करतोय. हो. हा, नंतर देवारात बसवायला वेळ आहे. हा. म्हणजे प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मग आपण केला तरी हो, चालेल. ठीक आहे. हा, प्राण आणि नंतर करून काय घेताय. म्हणतात माहितीये का, हा. तुमच्या गडबड घाई काही नाही ना. हा. नाही. नाही ना, मग इथून होमवून होऊन देव पण तिकडे बसतील, त्यावेळी जरा भजन झालं तर बरोबर होईल. चालेल. आणि मग तो संपवायचा आणि मग आरती ओके. आहे ना वेळ. ठीक आहे. म्हणजे ह्याला अर्धा तास जाईल तुमचं. अजून अर्धा तास 100. ठीक आहे, चालेल. हे झाल्यावर दुर्वा हातात घेतला. हा, हातात घे. प्रत्येकाला ज्या दुर्वा तूप लावलेल्या आहेत त्या हातात घ्यायच्या त्या अगद्यात. हा. काका, तुम्ही जरा इथं असून ते बाजूला ठेवा. पाणी समाज सगळे हात जोडा, बाकीचे हात जोडा. आधी काही करू हातात वस्त्र घेऊन ठेवायचं नसतं. बाकी काही करू नका. परत ते अभ्यास केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय हे नमः. बघ, आम्ही सांगू तेव्हा ह्या दुर्वा जे तूप लावलेलं आहे ते देवाच्या हृदयाजवळ धरून ठेवायचं आणि वरची वस्त्र आहे ते झाकून ठेवायचं. आता ते देवाची कर्मवर जरा नावं सांगा. म्हणजे 1 नंबर पहिला सांगा. 1 नंबर साळूबाई. प्राणप्रतिष्ठा मंत्र ब्रह्मा विष्णू महेश्वर आरोग्य समाधी संज्ञांशी साळूबाई देवताय नमः. दुसरी सांगायचा. दुसरी भैरी देव. भैरी देवताय नमः. 3 नंबर भवानी देवी. भवानी देवताय नमः. महालक्ष्मी देवी. महालक्ष्मी देवताय नमः. झोलाई देवी. झुलाई देवताय नमः. खंडोबा. खंडोबा देवताय नमः. जोगेश्वरी. जोगेश्वरी देवताय नमः. रवळनाथ. रवळनाथ देवताय नमः. देवी कालकाई. देवी काकाय देवताय नमः. मार्का. मार्का देवताय नमः. मूळ पुरुष. मौपुरुष देवताय नमः. प्राणप्रतिष्ठा पंचदरीशिये. आता गुरुजीने तुम्हाला दुर्वा दिलेला आहे. म्हणजे खाली बाबा छातीवर दुर्वा लावा आणि वरती वस्त्र टाका हातावर. त्यांना दाखवा जरा. सांगितलंय. हृदयाजवळ ठेवायची. आता ते हा बोट फक्त लावू नका. 3 बोटात दुर्वा झालं? दुर्वा ठेवायचा. दुर्वा हातात घ्यायच्या. धरून ठेवा आणि वस्त्रवर टाका.
दिसता कामा नाही वस्त्रवर टाका, दिसता कामा नाही. आणि दुर्वा हातात धरून ठेवा धरून ठेवायच्या. देवाचा हृदयाला लावून ठेवा. ह्या 2 बोटात धरायच्यात ना. सोन्याच्याने झाकण आठवण जवळ त्या दुर्वाचं हा जरा देव समोर झाकण आपल्या आपल्या दुर्वा हातात ठेवायच्या, छातीला देवा लावून ठेवायच्या. आपल्या हातासह बंद झालं का आणि वस्त्रवर झाकण ठेवायचं. असं नव्हे. आपल्या हातासह झाकण ठेवा. विकास मला तुम्ही बरोबर नाही करत. हे संपूर्ण आपल्या हातासह बरोबर आहे. आपल्या हातासह लग्न सगळ्यांनी हो. असं शांत राहा, सरस्वत करा. अस्य प्रतिमया देवकला सान्निध्यात प्रार्थनामहं करिष्ये. ॐ आं ह्रीं क्रों औं यौ रौ लौ वौ शौ शौ सौ शौ ॐ ह्रीं आं हंसासो अस्य मूर्तो प्राण हे प्राणः. ॐ आं ह्रीं क्रों औं यौ रौ लौ वौ शौ शौ सौ हौ शौ ॐ ह्रीं आं हंसासो अस्य मूर्तो जीव स्थितः. ॐ आं ह्रीं क्रों औं यौ रौ लौ वौ शौ शौ सौ हौ शौ ॐ ह्रीं आं हंसासो अस्य मूर्तो. तू पहिला संपूर्ण देवाच्या अंगावर घालायचं. सगळ्या देवाच्या दुर्वा फिरवा. देवाच्या पूर्ण अंगावर सगळं फिरवून घ्यायचं. सुखम चिरंतु स्वाहा धरून ठेवा बरं, धरून पंचसवृत्तीं करिष्ये. तरी उरीम घे. नाही नाही ओम नको रीम घे. रीम रीम कारण ते हे होतं तुमच्याकडे बैल आहे ना? हो. हां रीम घे 15. ह्रीं 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 दत्ता बोधिस्तपोस्तोल सुदृढसरजाजय कराभि पार्श्वदंड भिक्षु मत्स्य गुणमत्यम पंचबाणान विप्राण सुखपाल प्रेता त्रियता भीमा सीताला पीता भीमा रुक्षोद्योद्या देवी पदार्थ होत सुखकाई प्राशक्ती परान्ना. आता वस्त्र काढा सगळे. आता मोठी तुमची परत पुढे मगाची पाणी वाटायला नेली होती परत. आता तू दुर्वा ठेवा. आता दुर्वा सगळ्यांनी त्या ताटात ठेवा. नमस्कार करायचा सगळ्याला परत स्वामी देव नाम राजा. जय जयकार करा सगळ्यांनी. भैरवानीचं आई सगळं बोलत स्वामी माते की जय. माते की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. जसे होते तिथे मगाशी लावले तसे देव लावा तिथे. हो माझं हे जरा